नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आता मी इकडे बनवत आहे भजी. तर त्याच्यासाठी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तर काय काय इकडे चिंच जे आहे ना गरम पाण्यात मी उकळवून घेतलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे मी भजीची तयारी केलेली आहे. सकाळपासून नुसती धावपळ चालू आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे ताईकडे. तर घरची सगळी घरकामं मी आवरली थोडंसं फास्टमध्ये, आणि 8पासूनच मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे स्वयंपाक झालेला आहे, जे रोजचा आहे सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे. आता मी भजी, भाकरी आणि शेंगाच्या पोळ्या मला बनवायच्या आहेत. तीच तयारी मी करत आहे. तर देवपूजा मी करून घेतली. अगोदर मी हंडा जे आहे ना ते भरून ठेवलेला आहे. म्हणजे देवपूजा झाल्यानंतर जे हंडा रिकामा होतो. आता उद्याच्याला लाईट राहते न राहते, म्हणून मी काय करते, जेव्हाही लाईट येईल त्यावेळेस मी पाणी भरून ठेवते सकाळी देवपूजेसाठी. तर असं इकडे मी भजी कशा पद्धतीने बनवत आहे रेसिपी शेअर करत आहे. तर बाकीची काय काय तयारी केली तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नाही बघितलं आताही बघू शकता. म्हणजे चिंचेचं पन्हं काढून घेतलं, आणि हरभरा, पावटा आणि शेंगदाणे मी शिजवून घेतलेले आहेत. म्हणजे रात्रभर सगळे कडधान्य भिजत घातले, सकाळी मी शिजवून घेतलेले आहेत, काढून ठेवलेलं आहे. इकडे आता मी तडका देत आहे कशा पद्धतीने. तर कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरा आणि ताजा कढीपत्ता टाकलेला आहे. मस्त फ्लेवर येतो त्याचा. परतून घेतल्यानंतर मी अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी जास्त प्रमाणात टाकलेली आहे. म्हणजे एक 20-25 पाकळ्या लसूण आणि एक अद्रकचा तुकडा ठेचून घेतला, ते टाकलं, परतून घेतलेलं आहे. नंतर मी एक कांदा टाकलेला आहे. म्हणजे या भजीमध्ये कांदा नाही टाकला तर चालतं, पण कांद्याची पात लागते. पण कांद्याची पात या दिवसात भेटत नाही मार्केटमध्ये. मेथीची भाजी कशी बशी खूप याच्यानं भेटलेली आहे, पण मेथीची भाजी ही लागणारच आहे. कांद्या पात नाही भेटली तर त्याऐवजी आपण कांदा टाकू शकतो. तर एक मोठा आकाराचा कांदा मी बारीक कट करून फोडणी टाकला. परतून घेतल्यानंतर मी थोडेसे मसाले, म्हणजे अर्धा चमचा हळदी पावडर, भजीला कलर छान येतो. नंतर मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मेथीची भाजी यामध्ये टाकलेली आहे. एक अर्धी चुडी फोडणीमध्ये छान टेस्ट येतो. परतून घेतल्यानंतर मी चिंचेचे जे पन्हं काढून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे टाकलेलं आहे. म्हणजे इथे पाणी सांगेन तुम्हाला तर पूर्णपणे अर्धा लिटर पाणी आहे. जास्त पाणी आपल्याला अगोदर टाकायचं नाही आहे, कारण भजीला ना पाणी जास्त लागत नाही. आपल्याला अगोदर वाटतं की थोडंसं पाणी जास्त झालं की भजी बिघडते, म्हणून मी फक्त अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे. नंतर मी मसाले टाकलेले, जसं लाल मिरची पावडर 4 ते 5 चमचे टाकलेले आहेत, कारण भजीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणातच आपल्याला लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे मीठही थोडंसं जास्त प्रमाणातच लागतं, जसं सोले असतात ना त्या प्रमाणात. तर सगळे मसाले टाकले, लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी पावडर टाकली आहे, कारण फोडणीमध्ये मी टाकलेली होती. चवीपुरतं मीठ टाकलं, आणि मेथीची भाजी आणि कोथिंबीर ते आणखी थोडीशी मी ठेवलेली होती, ते नंतर टाकलेली आहे. आणि झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पण बाबांचं आवरलेलं जेवण करायला बसलेले आहे. तर अगोदर मी भाकरी बनवून घेते, नंतर मी भजी बनवणार आहे. तर आपली घरकामं अशीच असतात, जसं म्हणजे वेळेनुसारच आपल्याला करावं लागतं, तसंच झालेलं आहे. म्हणजे मी स्वयंपाक करत आहे, देवपूजा केली हिंडत फिरतच, कारण आज ना एक सलग सकाळपासून काम आहे. कारण कुठंतरी जायचं म्हणजे की आपल्याला खूप ॲडजस्ट करून चालावं लागतं. थोडंसं यामग केलं की मग खूप लेट होतो. आणि तसं यांचा 2-3 वेळा फोन आला की तुझं आवरलं की नाही, कधी जायचं, कधी निघायचं. तर हो, पटकन आपल्याला पुरुषासारखं निघता येत नाही किंवा रेडी होता येत नाही, कारण आपल्याला सगळ्याला बघत चालावं लागतं. प्रत्येक व्यक्तीचं जेवणं खाणं त्यांचं सगळं आपल्याला बघायचं असतं. त्यामुळे थोडासा लेट आपल्याला होतोच होतो. आणि घरची कामं एकदम छोटी छोटी होऊन जातात. देवपूजा सकाळी लवकर करणं, संग कामं आवरणं, परत छोटी छोटी खूप सारी कामं आपली होऊन जातात. त्यामध्ये मला थोडासा लेट झालेलाच आहे. तरी पण सगळं मी 11:30 वाजेपर्यंत आवरलेलं होतं. तर असं इकडे मी आता पटकन भाकरी बनवून घेते. जास्त नाही बनवणार, कारण ताईकडे तर मला भाकरी घेऊन जायची आहेत भजीसोबत, कारण मी ताईला यायचं सांगितलेलं नाही आहे. आम्ही त्यांना सरप्राईज देत आहोत अचानकच जाऊन, त्यामुळे मी इथूनच स्वयंपाक करून नेणार आहे. तर मी नंतर भाकरी बनवणार आहे, अगोदर मी भजी बनवणार आहे. पण बाबा जेवण करायला बसलेले आहेत, म्हणून मी अगोदर इकडं 2 ते 3 भाकरी बनवणार आहे. मग नंतर बाकीच्या भाकरी बनवून घेऊ. तर अगोदर बाबांना जेवायला वाढलेलं आहे, आणि बाकीच्या 2-3 भाकरी मी बनवून घेतल्या. आता भजीकडे बघूया. तर इकडे जे हे फोडणीचं पाणी आहे ते छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. म्हणजे त्यामध्ये आपण भाज्या आणि मसाले टाकलेले आहेत. आणि मी मध्येच गॅस बंद केला होता, कारण मला भाकरी बनवायच्या होत्या आणि संग दोन्ही कामं होणार नव्हते, कारण व्यवस्थित भजी होणार नव्हती, म्हणून मी बंद केलं होतं थोडा वेळ. परत मी गॅस ऑन केलेला आहे, आणि या पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे फोडणीच्या. आणि जे सोल्या आहेत ना, म्हणजे काय काय यामध्ये पावटा आहे 2 वाटी हरभरे आणि 1 वाटी शेंगदाणे, छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते मी वेगळ्या चाळणीत काढून ठेवलेलं होतं. ते नंतर या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ कमी गॅसवरती शिजत राहील तोपर्यंत. इकडे बेसनचं एक बॅटर बनवून घेऊया. म्हणजे बेसन असंच टाकलं तरी पण चालतं, पण त्याच्या गुठळ्या व्हायचं हे असतं. त्यामुळे अशा पद्धतीने मी थोडंसं मिक्स करून घेत आहे पाण्यामध्ये. म्हणजे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तिथं बेसन किती घेतलेलं आहे, 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. म्हणजे मेजरमेंट तुम्हाला कळाले असेल. 2 वाटी पावटा आहे, 2 वाटी हरभरे आहेत, 1 वाटी शेंगदाणा आहे, आणि त्या हिशोबानं चिंच घेतलेली आहे. 3 ते 4 छटाक चिंच घेतलेले आहे. अर्धा लिटर पाण्यामध्ये आपल्याला चिंचेचं परं काढून घ्यायचं आहे, ते
टाकायचं म्हणजे मेजरमेंट गरजेची आहे. आणि 1 चुडी कोथिंबीर आहे आणि 1 चुडी मेथीची भाजी आणि 1 चुडी आपल्याला कांदापात टाकायची आहे. कांदापात नाही भेटली तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी टाकलेला आहे. नंतर अगोदर मी फोडणी तयार करून घेतली. नंतर मी यामध्ये सोले टाकले आणि जे बेसन होतं ना छान मिक्स केलं म्हणजे एक बेटर बनवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्या आदनात टाकायचं आहे. एक सलग आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे म्हणजे एकही गुठली भजीमध्ये होणार नाही. तर व्यवस्थित भजी बनलेली आहे. झाकून कमी गॅसवरती एक 10 ते 15 मिनिट मी शिजवून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या म्हणजे संग करायचं आहे. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये मी पूर्ण हा स्वयंपाक बनवून घेतला. भजी, भाकरी आणि शेंगाच्या पोळ्या. तर इकडं भजी भाकरी तर बनलेल्या आहेत आणि आता मी सगळे जे किचन आहे ना स्वच्छ करून घेतले कारण बेसन वगैरे पडलेलं होतं. भाकरी बनल्यानंतर ना पूर्ण किचनवरती पीठ होतं, पीठ खूप उडतं. तर पूर्ण किचन मी स्वच्छ करून घेतले. जितके भांडे झाले होते सगळे क्लीन केले आणि आता मी करत आहे शेंगाच्या पोळ्या. तर त्यासाठी मी इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर 1 किलो शेंगदाणे आहेत पण तितका गूळ नव्हता घरी म्हणून मी काय केलं यामधले पाव किलो शेंगदाणे जे आहेत ना ते काढून ठेवलेत म्हणजे पाऊण किलो शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मी निवडून घेतलेले आहे. त्यामध्ये खडाखुडा म्हणजे शेंगदाण्याच्या आकाराचेच खडे असतात ते म्हणून शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत. आणि इकडे दोन्ही साईडला मी कढई ठेवलेली आहे म्हणजे जेव्हाही घाई गडबड असते त्यावेळेमध्ये अशा पद्धतीने मी कामं आवरत असते म्हणजे कमी वेळामध्ये आणि व्यवस्थितच होतात. कारण शेंगदाणे भाजायला आपल्याला वेळ लागतो आणि खूप सारे शेंगदाणे एकत्रच टाकले आणि भाजले मी तर ते व्यवस्थित भाजणार नाहीत. अवल कच्चे भाजतात. एखादी व्यवस्थित भाजतो, एखादी कच्चा राहतो आणि त्याने शेंगदाण्याची पोळी व्यवस्थित होणार नाही. म्हणजे जी टेस्ट पाहिजे ना आपल्याला ते येणार नाही यामध्ये. त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे ॲल्युमिनियमच्या कढया माझ्याकडे 2-3 आहेत. एकामध्ये मी भजी बनवली आणि 2 कढयामध्ये मी शेंगदाणे भाजत ठेवले दोन्ही काउंटवर आणि दोन्हीकडे माझं लक्ष आहे. दोन्हीकडेही बाजूला मी परतत आहे व्यवस्थित आणि तोपर्यंत इकडे मी गूळ काढून घेतलेला आहे. तर हे जे गूळ आहे ना अर्धा किलो आहे. थोडंफार खाली ठेवलेलं तुम्हाला दिसत असेल. तर पूर्णपणे पाऊण किलो गूळ आहे म्हणजे बरोबरच आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला गूळ नाही टाकायचं तर साखरही टाकू शकता पण साखर खाऊ नये त्यामुळे मी गूळच टाकत असते. पुरणपोळ्या असो किंवा शेंगाची पोळी असो आणि तसं तर गुळामध्ये गुळी जास्त असते आणि खूप छान टेस्ट येतो म्हणून मी गूळच घेतलेला आहे. तर इकडं पाऊण किलो शेंगदाण्यासाठी पाऊण किलो मी गूळ घेतलेला आहे. शेंगदाणे पण व्यवस्थित भाजलेले आहेत म्हणजे त्याची साल आपोआप जावी तशा पद्धतीने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाण्याचं वाटण करण्याअगोदर मी कणिक मळून ठेवते म्हणजे कणिक भिजत राहील तोपर्यंत मी ही जे आहे ना आपल्याला पोळीसाठी स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर इकडं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मैदा वगैरे मी काही टाकले फक्त गव्हाचं पीठ आहे. थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे. छान थिक मळून घ्यायची. नंतर आपल्याला ते मऊ करून घ्यायचे आहे म्हणजे जसं पुरणपोळी लागते ना तशा पद्धतीनं करून घ्यायचे आहे. तर आता हे शेंगदाणे व्यवस्थित गार झालेलेच बघितलं तुम्ही. जसं मी थोडंसं चोळलं तर पूर्ण साल निघत आहे म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. आता छोटं मिक्सरचं भांडं घेतलं कारण जे मोठं आहे ना ते व्यवस्थित चालत नाही आहे. त्यामध्ये थोडंसं वाटण होतं आणि थोडंफार मध्ये शेंगदाणे तसेच राहतात म्हणून छोटं घेतलेलं आहे. आणि एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर पूर्णपणे शेंगदाणे मी जे आहेत ना वाटून घेत आहे. नंतर जे गूळ आहे ते अशाच पद्धतीनं मिक्स होणार नाही तर ते पण आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. तर कशा पद्धतीने मी स्टफिंग बनवत आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे शेअर करत आहे कारण संक्रांतीचा सण आला की आपण शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतो. यामध्ये तीळ पण आपण टाकत असतो म्हणजे आपण जे ह्या पोळ्या बनवतो यामध्ये थोडेफार वाटीभर तीळ भाजून टाकले तर आणखीन छान टेस्ट येतो. पण मी काहीच टाकलेलं नाही फक्त शेंगदाणे टाकलेले आहेत. आणि इकडं गूळ पण मी जे आहे ना बारीक वाटून घेतलेला आहे. खडे आहे त्यामध्ये थोडेफार तर ते गुळाचे खडे असेच विरघळणार आहेत आणि पोळ्या बनवतोच ना ते फुटायची भीती असते. पोळी फुटू नये आणि एकसारखं हे जे आहे ना आपण स्टफिंग बनवतो ते बनते. अशा पद्धतीने हे जे गूळ आहे ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही एकदम छान मी गुळाची पेस्ट बनवून घेतली आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जे आहे ना कोण भिजवून घ्यायचे म्हणजे कोण म्हणतात आमच्याकडे याला पण तुम्ही स्टफिंग म्हणू शकता आणखीन तुमच्याकडे काय नाव देतात ते देऊ शकता. तर हे जे आहे ना मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. ताटलीमध्ये व्यवस्थित मिक्स होत नव्हतं आणि खाली सांडा लवंडा खूप होत होता आणि तसं तर मला खूप घाई गडबड आहे या वेळेमध्ये त्यामध्ये थोडासा सांडा लवंडा जास्तच होत होता. कारण व्यक्तीला कुठली तरी घाई गडबड असली ना त्यामध्ये हातातले कामं पडतात सांडतात लवणतात हे सगळा प्रॉब्लेम होतो आणि ते माझ्यासोबत होतोच होतो. तर इकडे मी पाणी खूप सारं टाकलेलं नाही आहे म्हणजे फक्त अर्धा कप पाणी मी पूर्ण याच्या स्टफिंगमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला गूळ असतं यामध्ये त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. अगोदर थोडंसं 2 चमचे पाणी टाकलं छान मिक्स केलं नंतर मी आणखीन 1 चमचा पाणी टाकलेलं आहे. म्हणजे असाच अंदाज नाही लागला तर चमच्यानंच पाणी घ्या कारण अशाच पद्धतीने आपण अंदाजाने घेतलं जास्त पाणी पडलं की मग पूर्ण स्टफिंग बिघडते कारण गूळ असल्यानंतर ते थोडंफार पगळायला लागतं पाणी जास्त पडल्यामुळे. तर अगोदर किचन मी स्वच्छ करून घेते कारण खूप लवकर मुंग्या यायला लागलेल्या आहेत. काळ्या मुंग्या खूपच त्रास देत आहेत. पूर्ण किचन मी स्वच्छ करून घेतलेले आहे. आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत.
आता भजी भाकरी तर बनलेल्या आहेत. आता पटकन मला फक्त शेंगाच्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि जितकी स्टफिंग बनवली तितकं नाही बनवणार मी. आणि इकडं कणिक जे आहे ना मी ते छान सैल करून घेतलेले आहे. म्हणजे जसं आपण पुरणपोळीसाठी कणिक तयार करतो, पाणी छान आपण त्यामध्ये मुरवतो ना हातानं, तशा पद्धतीने मुरवायचं आहे. एकदम पाणी टाकायचं आणि सैल करायचं नाही आहे. अशा पद्धतीने कणिक तयार केलेले आहे. आणि हे जे स्टफिंग आहे ना ते पण थोडंफार सैलच करायचे, एकदम थिक्क करायचं नाही. अशा पद्धतीने थिक्क झालं ना काय होतं, आणि कणिक थोडीशी सैल आणि जे स्टफिंग आहे ते थिक्क झाली ना काय होतं, ते जे आपण स्टफिंग भरतो ना लाटल्यानंतर आतमध्येच बसते, साईडला जाणार नाही. त्यामुळे थोडीशी सैलच आपल्याला बनवायची आहे, जास्ती नाही, जास्त थिकही नाही, जास्त सैली नाही, मीडियम बनवून घ्यायचं आहे. तर इकडे मी थोडीशी कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये स्टफिंग थोडीशी जास्त भरलेली आहे आणि छान आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. जितकं पाहिजे पातळ तितकं आपण ही पोळी बनवू शकतो. पण कोंडीची पोळी जी आपण बनवतो ना, शेंगाची पोळी थोडीशी जाड असली तरच छान लागते. यामध्ये कोण थोडीशी जास्त असली पाहिजे, म्हणजे स्टफिंग बनवली आपण ते थोडीशी जास्त असली पाहिजे. खूप छान या पोळ्या गार झाल्यानंतर लागतात, म्हणजे गरम गरम खायला तितकी टेस्टी लागणार नाही. ही पोळी ना आज बनवली आणि उद्या खायला घेतली ना खूप छान टेस्टी बनून तयार होते, म्हणजे छान लागते. आणि खूप जणांना मी असं बघितलेलं आहे की पुरणपोळीपेक्षाही त्यांना शेंगदाण्याची पोळी खूप आवडते. म्हणजे आपल्या पाहुण्यामध्येच आहेत खूप सारे व्यक्ती, त्यांना खूप आवडते शेंगदाण्याची पोळी, खूप छान लागते खरंच. आणि 3-4 दिवस आपण कुठं टूरला जायचं आहे ना त्यावेळेत आपण हे सगळीच रेसिपी बनवून घेऊ शकतो. म्हणजे भजी भाकरी आणि या शेंगाच्या पोळ्या खूप छान आणि 3-4 दिवस आरामात टिकून राहतात. तर बघू शकता एकदम मस्त अशा ह्या पोळ्या बनून तयार होत आहेत. म्हणजे स्टफिंग थोडीशी जास्त घातली मी, कणिक थोडं घेतलेलं आहे, छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायचं. अजिबात ही पोळी फुटणार नाही, कुठूनही एकदम छान आणि मस्त फुलून अशा तयार होत आहे त्या शेंगाच्या पोळ्या. तर अशाच पद्धतीने सगळ्या शेंगाच्या पोळ्या मी बनवून घेते. म्हणजे पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि उलट पलट करता आपल्याला तेल लावत ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत आणि म्हणजे एकावर एक ठेवायचं नाही, आपल्याला ह्याची व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे. तर मी काय केलं, इकडे पेपर टाकलेला आहे. तुम्ही म्हणता ताई हे असे पेपर तू घेऊ नको, त्याची साई वगैरे लागायची भीती असते. तर होत आहे ना तुमचं बरोबर आहे, जे तुम्ही पेपर सांगता ते इथं भेटत नाही, ऑनलाईन मला मागवावं लागेल आणि ते व्यवस्थितही आहे. म्हणजे टिफिनला वगैरे आपल्याला भाकर द्यायची आहे गरम, तर त्यामध्ये व्यवस्थित देता येतं. तर ऑनलाईन मी ते मागवणार आहे. तोपर्यंत मी अशा पद्धतीने किंवा एखादी कपडाही टाकला तरी चालतं, एखादी रुमाल दसते आपण ते पण टाकून त्यावरती या पोळ्या टाकू शकता, पसरवू शकता. म्हणजे व्यवस्थित ते गार होतील आणि गार झाल्यानंतरच्या पोळ्या खायला छान लागतात. तर इकडे बघू शकता एकदम छान अशा शेंगाच्या पोळ्या बनून तयार आहेत. छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं. तर इथं इतक्या मी शेंगाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि थोडीफार स्टफिंग आणि थोडंसं कणिक राहिलेलं होतं, मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2-3 चपात्याही बनवून घेतल्या, कारण त्यावेळेत खूप घाई गडबड आहे. 11-11:15 वाजलेले आहेत. अगदी 15 मिनिटात मी इतक्या पोळ्या बनवून घेतल्या आणि साडी घातलेली आहे. म्हणजे आता यावेळेमध्ये तितकं रेडी व्हायला वेळ नाही. यांचा भरपूर वेळा फोन आलेला आहे की लवकर आवर, आपण गेल्यानंतर आणि परत आजच यायचं आहे आम्हाला. जाणार कधी आणि बोलणार कधी, जेवणार कधी, खाणार कधी आणि तू बघणार कधी. म्हणजे घर वगैरे बांधत आहे ताईच्या घरामध्ये, तर आपण इथंच लेट केलो तर कधी हे सगळं होणार आणि कधी परत येणार, त्यांचं चालू आहे तिकडं. पण माझी कामं आवरेनात, कारण घरची कामं खूप सारी होऊन जातात. त्यामध्ये स्वयंपाक वगैरे बनवून येणं म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्तच लागला मला. तर अगोदर मी इकडे ज्वारीच्या भाकरी घेतलेल्या आहेत रुमालमध्ये आणि यावरती एक पेपर ठेवून या शेंगाच्या पोळ्या ठेवणार आहे. म्हणजे व्यवस्थित गार झालेल्या आहेत. तर हेच पेपर मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे, म्हणजे गोडपणा भाकरीला लागणार नाही. आणि मी हे असं सगळं मी बांधून घेत आहे कपड्यामध्ये, पेपरामध्ये घेऊ शकता, पण मी अशा पद्धतीनं त्या रुमालमध्ये बांधून घेतलेलं आहे. आणि फक्त 2च चैना पोळ्या मी घरात ठेवलेल्या आहेत. म्हणजे बाबांचं आणि दिनेचं जेवण नंतर होणार आहे दुपारी, सकाळी एक वेळा झालेली भाकरी पण आहेत. आणि आल्यानंतर मी स्टफिंग ठेवलेली आहे, आल्यानंतर आणखीन परत मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेणार आहे. तर चला आता निघूया पटकन, खूप लेट झालेला आहे. आणि जी भजी बनवलेली आहे मी ॲल्युमिनियमच्या कढईत बनवलेली आहे, कारण माझ्याकडे मोठ्या साईजची कढई किंवा भांडं नव्हतं, म्हणून यामध्ये बनवले. तुम्ही म्हणता की बनवू नको, तुमचं बरोबर आहे, बनवायचं बंदच केलेलं आहे. पण भजी थोडीशी जास्त प्रमाणात होती म्हणून मी बनवलं आणि लगेच मी वेगळ्या पातेल्यात काढून ठेवलेली आहे. तर इथं सगळं जे आहे ना मी बांधून घेतले आहे. भजी एका वेगळ्या डब्यात मी पॅक करून घेतली आणि हे जे शेंगाच्या पोळ्या आहेत, भाकरी आहेत, ते मी कपड्यात बांधून घेतलेले आहेत. आणि इकडे पिशवीमध्ये सगळं पॅक करत आहे. आणि जोपर्यंत हे येतात तोपर्यंत मी सगळे भांडे क्लीन करून घेते, कारण भांडे खूप सारे झालेत आणि आल्यानंतर घासायला नको वाटतं, म्हणून अगोदर सगळे भांडे मी घासून घेणार आहे. कपडे धुवून टाकलेले आहेत, कपडे हडकत आहेत आणि आतमध्येच टाकून जाणार आहे, कारण बाबा दिनेश आहेत घरी, तरी पण ते वेळेत येतात न येतात आणि पावसाळा दिवस आहे, भिजले केले हा प्रॉब्लेम होतो. मग सगळंच आतमध्ये टाकून मी लॉक लावून आलेले आहे. आलेलो होतं आता ताईच्या गावी, म्हणजे यायचा काही मी व्हिडिओ बनवला नाही, कारण खूप घाई गडबड झाली आम्हाला, खूप फास्टमध्ये आणि घेऊन आलेला आहे. जसं आम्ही कमलनगरमधून निघालो तसं चिंचवणीतच थांबलेलो आहोत. तर इकडे ताईचं घर म्हणजे घर बांधकाम चालू आहे, बघू शकता. यांची जागा भरपूर आहे आणि खूप मोठ्या मोठ्या रूमा झालीत. म्हणजे जसं बेसमेंट होतं ना तसं काही समजत नाही मला, अजिबात काही समजत नव्हतं. तरी पण ताई भाऊ सांगत होते की अशा पद्धतीने इथं हॉल आहे, इथं रूम आहे, इथं किचन आहे, इथं बेडरूम आहे, इथं देवघर आहे, सगळं सांगत आहेत.
खूप छान म्हणजे छान मोठ्या मोठ्या रूमा निघाले आहेत. इकडच्या कोपऱ्याला हे किचन आहे. देवघर पण इथंच होणार आहे. म्हणजे इकडच्याच कोपऱ्याला देवघर होतं. म्हणजे आपल्या घरात जसं आहे तसं. इकडं शेफ्टी टँक बनवत आहेत. म्हणजे गावाकडे कसं कधी नळाला पाणी येतं कधी येत नाही. उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो इकडं. त्यामुळे शेफ्टी टँक बनवत आहेत. आपल्या घरी शेफ्टी टँक आहे. म्हणजे पाणी नसलं केलं तर त्यामध्ये पाणी जे ना एक्स्ट्रा असतं. तर हे इथं हॉलमध्येच येत आहे. आपल्या घरी पोर्समध्ये आलेलं आहे. त्यांच्यात हॉलमध्ये येत आहे ते. तर इकडं मेन दार आहे. म्हणजे आणखीन मला काही समजत नाही. फक्त मी बघत आहे. म्हणजे बेसमेंट होताना काही समजत नाही. खरंच मला समजत नाही. जसं भीती चढायला लागल्या की तसं समजतं. तर इकडं बांधकाम चालू आहे यांचं. ते मी बघितलं आणि आल्यानंतर थोडंसं ताईशी बोलणं वगैरे झालं. म्हणजे आल्यानंतर म्हणजे ताईला यायचं आम्ही सांगितलेलं नव्हतं. अचानकच आम्ही आलो. ताईला खरंच वाटत नव्हतं की तुम्ही आलात. म्हणजे म्हणलंही नाही काही सांगितलेलं नाही. अचानकच आलो. तर हो ताईनं आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आणि हे जे शेड आहे म्हणजे जेव्हा मी येते तुम्ही बघत असता ताईचं हे शेड आहे ना तिथंच त्यांचं सगळं आहे. आणि इकडं सगळी खुली जागा होती यांची. तर आता बांधकाम चालू केलेलं आहे. तर नणंदबाईच्या गावी आलो. खूप एन्जॉय केला आम्ही. खूप छान वाटलं येऊन. 1, 2, 3 तास झालेला आहे. पण मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता अगोदर. तर असं ताईंनो तुम्ही सांगा तुम्हाला हे सगळं कसं वाटलं. हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा